शिक्षक हो नमस्कार. तुम्ही विद्यार्थी घडवत आहातच, पण त्याबरोबर स्वतःची तब्येत बिघडवत आहात का? कारण आपला जो दिनाचा किंवा दिवसाचा जो उपक्रम आहे, त्याच्यामध्ये आपल्याला सकाळी लवकर उठणं आहे. आपलं आवरून आपल्याला शाळेत किंवा कॉलेजला जायचं असतं. आज लिफ्ट उपलब्ध आहेत, पण काही ठिकाणी आज तुम्हाला 2, 3, 4 माळे सुद्धा चढून जावे लागतात. शिक्षक म्हटलं की शिकवणं आलं आणि शिकवताना आपल्याला बऱ्याचदा उच्च स्वरामध्ये बोलणं आलं. घशातून मोठ्या आवाजामध्ये आपल्याला बोलावं लागतं. बोर्ड असेल तर आपल्याला खडू याने लिहिणं आलं, डस्टिंग आलं. त्यातली जी चॉक डस्ट आहे ही कधीतरी नाकातोंडातून आपल्याकडे घशामध्ये नाकामध्ये जाऊ शकते. आज जे आपण मार्कर्स वापरतो त्या मार्कर्समधनंही कधी कधी उग्र वास येतो आणि कधी कधी त्या उग्र वासामुळे सुद्धा आपल्याला डोकंदुखीचे वगैरे त्रास दिसतात का? त्याचबरोबर ज्यावेळेला तुम्ही वर खाली करता, जिने चढता, त्यावेळेला पायांची दुखणे, गुडघ्यांची दुखणे सुद्धा आपल्याला कधीतरी त्याच्यामध्ये अनुभवता येतात. शिक्षक म्हटलं की मुलांचा ताप आलाच आणि तो ताप आपण कधी कधी संताप करून घेतो, त्यामुळे आपल्याला डोकेदुखीसारखी काही लक्षणं दिसतात ना. कारण मुलांकडे शिकवताना जेवढे विद्यार्थी तेवढे प्रकृती, आणि त्यामुळे एवढ्या सगळ्यांना सांभाळायचं म्हणजे तुम्ही स्वतःची मानसिक प्रकृती जी सांभाळून ठेवता आणि कधीतरी आपल्याला त्या गोष्टीचा ताणतणाव येणं, त्याशिवाय दिवसभर किमान 5 ते 6 तास आपल्याला उभं राहायला लागतं. ह्या गोष्टी सोप्या वाटतात तर खरंच नाही. कारण वारंवार वर्षानुवर्ष ह्या गोष्टी ज्यावेळेला घडतात त्यावेळेला आपल्या शरीरातून काही आपल्याला लक्षणं दिसतात. रोजच्या कामाच्या स्वरूपातून येणारी जी आपली व्याधींची काही पूर्वलक्षणं आहेत का, ही आपण बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि आपल्या इतर शिक्षक मंडळांना आणि मित्रपरिवारांना सुद्धा ही रील तुम्ही जरूर फॉरवर्ड करा आणि त्यांच्याही आरोग्याचं रक्षण करा. भेटूया पुढच्या रीलमध्ये.